जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवादी भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीच्या तिन्ही नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास पर्यटकांवर पाकिस्तानची TRF नावाच्या दहशतवादी संघटनेने हा आत्मघातकी भ्याड हल्ला करीत तब्बल 48 निष्पाप पर्यटक नागरिकांवर भीषण गोळीबार करीत हत्या केली आहे। TRF या आतंकी संघटनेच्या टीमने भारतीय सुरक्षा रक्षकांच्या वेशात येऊन सर्व पर्यटकांना धर्म जात विचारून मुस्लिम प्रार्थना पठण करायला सांगितले। नंतर सर्व पर्यटकांवर गोळ्या झाडल्यात। महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली आहे। डोंबिवलीचे 3 नागरिक जे एकमेकांचे नातेवाईक होते, पनवेलचा 1 नागरिक, पुण्याचे 2 आणि मध्य प्रदेशचा 1 नागरिक यांचा या हल्ल्यात बळी गेला आहे। काल दुपारी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने डोंबिवलीचे संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी, पनवेलचे दिलीप देसले या चौघांचे पार्थिव पहलगाम जम्मू काश्मीर येथून मुंबई विमानतळावर आणण्यात आले। यावेळी मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, योगेश कदम, शासनाचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। डोंबिवली पश्चिम येथील बागशाळा मैदान येथे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले। कल्याण डोंबिवली शासनाच्या वतीने बागशाळा मैदानात अंतिम दर्शनार्थ जय्यत तयारी करण्यात आली। फुलांनी सजवलेल्या 3 ट्रकवर तिघांचेही पार्थिव ठेवण्यात आले। लाखोंच्या संख्येने डोंबिवलीकर संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण, समाजसेवक पुंडलिक म्हात्रे, शिवसेना डोंबिवली शहराध्यक्ष जयेश पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, राहुल म्हात्रे, भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि सर्व पक्षीय मंत्री, नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासक, पोलीस अधिकारी, प्रसार माध्यमे, दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांच्या पार्थिवांवर डोंबिवली रामनगर येथील शिवधाम हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले आहेत। तिघांच्या मुलांनी मुखाग्नी दिलाय। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत अमर रहे, शहीद नागरिक अमर रहे आणि पाकिस्तानचा निषेध करीत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज यावेळी जाळण्यात आलाय। बागशाळा मैदान येथून रामनगर डोंबिवली अशी अंतिम यात्रा फुलांच्या सजवलेल्या ट्रकवरून काढण्यात आली आहे। मुंबई, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी घटनेच्या निषेधार्ह निदर्शने करण्यात आली आहेत। पाकिस्तान आणि आतंकवाद्यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या आहेत। मुंबई मंत्रालयात तृतीयपंथीय वतीने आतंकी हल्ल्याच्या निषेधार्ह निदर्शने देखील काढण्यात आली आहेत। डोंबिवली शहरात अक्षरशः बंद पाळण्यात आले। संपूर्ण डोंबिवली शहर शोकाकुल वातावरणात होते। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, डोंबिवली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।